₹1000 झाले, बरोबर आहे. आपली कंपनी याला 12% पेमेंट टाकते. तुमच्या आयडीच्या खाली हा बिल किती झाला? ₹1000. साबणीची किंमत आपण अजून वाढवून दिली ₹25, अजून मार्क केली साबण. मग 1000चा बिल झाला. 10 लोकांनी साबण वापरण्याची किंमत ₹1000 होते. तुमच्या हेर खाली बिल जातो ₹1000. या ठिकाणी आपली कंपनी 12% पेमेंट टाकते. 1000 गुणिले 12 बरोबर 120 रुपये तुमच्या अकाउंटला आले. साबण केवढ्याची आहे? 75 रुपयाची साबण. तुम्हाला 45 रुपये मागे का म्हणे तिथं करावं लागेल ना. तुम्हाला फुकट घ्यायची का? फुकट काय भेटते म्हणे मला सांगा. ते जर मोटर भरत्या, ते जर मोटर नाही भरल्या काय करायचं? लोक तुम्हाला फुकट आणले त्या पैसे नाही आणले, बरोबर आहे. त्याचा परिणाम पुन्हा पुढे काय तुम्हाला सांगतो ना. ती एकटी मोटर भरतात. या ठिकाणी तुम्ही ह्या व्यक्तीला सांगितलं आणि या व्यक्तीला सांगितलं, दोन व्यक्तीला सांगितलं आणि या दोन व्यक्तीला हे 120 रुपये घ्यायचे, आपले 45 रुपये या व्यक्तीला घ्यायचे खालच्या, हे दोन व्यक्तीला. आणि हे जर समजा 8 लोकांना सांगितलं, तुम्ही किती लोकांना सांगितलेलं आहे? 2 लोकांना. मग 2 लोकांना सांगून जर तुमच्या अकाउंटला जर 45 रुपये येत आहे, मग एवढं करून जर तुम्हाला ते महाग असं वाटतं, तुम्ही हे बी सांगायची गरज नाहीये. तर मग जेवण करणं आपल्याला आहे तर ताटाला तोंडामध्ये घालावं लागतं स्वतःला, बरोबर आहे. मग इथं ती 100 रुपयाची वस्तू असेल, इथं तुम्ही 95 कधी घेतली? 95 मला वाटतं 3750 आहे का? 3750. जर 10 लोकांनी कधी घेतली तर 37500 रुपये होतात. मग जर आपण 37500 रुपये या ठिकाणी कधी घेतले, 12%, तुम्हाला 3000चे 12 3600 आणि 1272 म्हणजे 720 आणि 12 60 60 रुपये एक झाले, 720 रुपये एक झाले आणि 3600 रुपये एक झाले. 34 किती पैसे बोलत हे? 40 4380 रुपये तुम्हाला येतात. एक नाही जर तुम्ही कधी फक्त साबणीवरच पैसे भेटतात का? नाही, कोणत्याही प्रोडक्टवर भेटतात. पण तुमच्या खाली टीम तयार करा. टीम केली टाटा बिर्लानं, टीम केली जिओनं, टीम केली रिलायन्सनं. जेवढे उद्योगपती लोक या लोकांनी टीम तयार केल्या आणि टीमाच्या जोरावरती ते आज करोडपती झाले की त्यांचं नाव जगात आहे. पण त्यांना टीम करण्यासाठी काही करोड रुपये त्यांनी खर्च केले. आपण काहीच खर्च करत नाही. आपल्याला फुकट टीम करण्याची संधी भेटली तरी आपण टीम तयार करायला तयार नाही. मग या ठिकाणी वयाची अट आहे का? 12 वर्षाच्या पोराला फुकट पाहिजे आणि 60 वर्ष मात्र त्याला नाही का फुकट? त्याला पाहिजे. पण करा ना, जे ते करते आपलं फक्त बोल नाही. म्हणजे काय बोल नाही, फक्त बिझनेस विषयी बोलत राहा. फक्त बिझनेस चांगला आहे, मी करतो, हे करतो, टाम हे बोलत राहा. आणि बोलून जर पैसे येत असेल मग करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? फक्त बिझनेस बोलण्याचा आहे. आता याच्यातून पैसे किती येतात मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बिझनेस का करायला पाहिजे, मी का करतोय बिझनेस, मी का करतोय, तुम्ही का करायला पाहिजे, मी तुम्हाला आता हे तुम्हाला कोण असं सांगितलं आतापर्यंत मी तुम्हाला सांगणार. हे समजलं तुम्हाला फुकटचं. आता त्याला सांगा 2 लोक करा, 2 लोकांना बिझनेस सांगा. 10,000 प्रोडक्ट म्हणजे लाख रुपयाचे प्रोडक्ट नाहीये, लई भेटतील तुम्हाला. जीवरक सर अंकुश जीवरक सर पकडा समजतो ते लाख रुपये पगार येऊ लागला त्याला. आणि त्या टायमाला कधी असं म्हणत प्रोडक्ट मागे मी नाही करत आहे. आधी त्याला पगार वेळ असत्या. जगन्नाथ जीवरक मोठा भरत होता माझ्याकडे यायचं, त्याला मी तुम्हाला पहिले सांगितलं दाढी करून या, इन करून या, कपडा नाही घाला. मी त्या लोकांना व्यक्ती म्हणत होतो. आज सगळ्यात अंगठ्या द्यायच्या आल्या, मोठी 4 व्हीलर गाडी घेऊन फिरतोय. ही बिझनेसची ताकद आहे आणि त्यासाठी आपला हा बिझनेस करायचा आहे. त्याच्यामध्ये बघा ना, आपल्या अगोदरच्या लोकांचं परिवर्तन बघा आणि आपल्या पाठीमागे 10 वर्षाचा आपण जे बिझनेस करत आलो 10 वर्षापर्यंत आपण आज काय करतोय. 2-5 वर्षाचा व्यक्ती हा बिझनेस करत होता, तो काय करतोय, त्याच्यामध्ये काय परिवर्तन झालं. मग जर त्याच्यामध्ये जे परिवर्तन होतं हे करून जर त्याच्यामध्ये परिवर्तन झालं, मग आपण करून आपलं होणार नाही का? हा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि बिझनेस सुरुवात करा. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला नाही समजलं त्या ठिकाणी आम्ही आहे ना. आता
आपण येऊया आता पेमेंट किती भेटतं 12% माहिती बघ तुम्हाला 12% पेक्षा माहिती का तुम्हाला आपली कंपनी 12% पेमेंट देते 3 आयडी का घ्यायला पाहिजेत 1 आयडी का घ्यायला पाहिजेत आणि 2 आयडी का घ्यायला पाहिजे तुम्हाला या ठिकाणी आता सगळं दिसतं का तुम्हाला सगळं सांगा रे दिसतं ना एका आयडीची आणि 3 आयडीची मी सांगतो सावकार आता जेव्हा तुम्हाला पेमेंट कसं हे बी कळून जाईल आणि किती पेमेंट हे बी कळेल जर तुम्ही जर आता ह्या 1000 जर तुमच्या लक्षामध्ये बसला मी तुम्हाला असं गॅरंटीने सांगतो याच्यातला एकही म्हणून बिल सोडू शकत नाही एकही सोडू शकत नाही मी तुम्हाला फुल गॅरंटी देतो हे स्वतः आहे मेन आयडी याला आपण ORG1 म्हणतो आणि हे ORG2 आता पेमेंट कसं येतं मग सांगतो मी जिथे टाकलं तुम्ही 10,000 रुपये बरं का तिथे टाकले 10,000 रुपये कोणाला विचारायची गरज नाही मला पेमेंट काय येत नाही कंपनी 10,000ची मॅचिंग करते आणि याच्या 12% तुम्हाला पेमेंट कंपनी टाकते एक 1200 रुपये जरी कुठे जर 10,000 रुपये आहे आणि इकडून जर 5,000 रुपये असतील इकडून 5,000 आहे इकडून किती आहे 10,000 मग कंपनी जी किंमत कमी आहे जो आकडा कमी आहे त्याची मॅचिंग करते मग 5,000 जर मॅचिंग कधी केली कंपनी ना तर तुम्हाला या ठिकाणी 600 रुपये कंपनी ट्रान्सफर करतो तुमच्या अकाउंटला